नमस्कार मित्रांनो. तर विसरू नको तू मला या मालिकेच्या 25 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये वैदेही सूर्या यांच्या घरी नागपंचमीची पूजा चालू असते. सूर्या घरी आला नाही म्हणून वच्छीला टेन्शन असतं. तर इथे वैदेही सूर्याला फोन लावत असते, पण सूर्या काही फोन उचलत नाही. वैदेही सूर्याच्या ऑफिसमध्ये जायला निघते आणि सूर्याचे मित्र भेटतात. सूर्याच्या मित्रांकडून कळतं की सूर्या वामन शेठला भेटायला गेलाय. वैदेही वामन शेठचा पत्ता घेते आणि त्या पत्त्यावर पोहोचते. इथे सूर्या वामन शेठकडून पेपर्स घ्यायला आलेला असतो. वामन शेठची गुंड त्याला खूप मारतात. सूर्या रक्तबंबाळ होतो आणि खाली कोसळतो. तो बेशुद्ध होतो. तेवढ्यात तिथे वैदेही येते. वैदेही सूर्याला तसं बघते आणि मोठ्याने किंचाळते. वैदेहीचं नाव ऐकून सूर्या भानावर येतो. सूर्या शुद्धीवर आल्या आल्या ताडकून उठून बसतो आणि वैदेहीकडे धावत जातो. वामन शेठ म्हणतो, बघताय काय, मारा त्यांना. ते गुंड सूर्या वैदेही यांना मारायला पुढे होतात. सूर्या सगळ्यांशी 2 हात करतो. सगळे गुंड खाली पडतात. वामन शेठ वैदेहीचं लक्ष नसताना पटकन तिला आपल्याजवळ ओढून घेतो आणि तिच्या गळ्यावर चाकू ठेवतो. सूर्या हे बघून खूप भडकतो. तो वैदेहीला बाजूला करतो आणि वामन शेठचा चाकू आपल्या हातात धरतो. तो एका हातानेच तो चाकू पूर्ण वाकवतो आणि वामन शेठला खूप मारतो. वामन शेठ बेशुद्ध पडल्यावर सूर्या वैदेहीचे ते पेपर्स घेतो आणि दोघंही बाहेर येतात. सूर्या वैदेहीला म्हणतो, मॅडम तुमचे हे पेपर्स. वैदेही म्हणते, सूर्या हे सगळं का करतोस तू, कशासाठी? हे सगळं करून तुला काय साध्य करायचं आहे? सूर्या म्हणतो, डॉक्टर मॅडम अजून पण कळत नाही आहे का? एक मुलगा एका मुलीसाठी इतकं सगळं का करत असेल? नाही कळत आहे? ठीक आहे, नसेल कळत ना, तर हे पेपर्स घ्या, निघा आणि जा. आणि यापुढे माझ्याशी बोलू नका, भेटू नका, विसरून जा मला. सूर्या निघून जातो. वैदेहीला कळतं की सूर्याचं आपल्यावर प्रेम आहे. आता तरी वैदेही प्रेमाची कबुली देईल का आणि सूर्याचं प्रेम स्वीकारेल का हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होती की वैदेही दुसऱ्या दिवशी मुंबईला जायचं म्हणते. सूर्या म्हणतो, डॉक्टर मॅडम मला फक्त 24 तासांची मुदत द्या. 24 तासात मी तुमचं स्वप्न परत आणून देईन आणि जर तसं झालं नाही तर स्वतः मी तुम्हाला ट्रेनमध्ये बसवेन आणि तुमच्या मोबाईलमधून माझा नंबरसुद्धा डिलीट करेन. सूर्या वैदेहीचा मोबाईल घेतो आणि त्याच्यामध्ये 24 तासांचा टायमर लावतो. सूर्या 24 तासांची मुदत देऊन तिथून निघून जातो. तर इथे वैदेही घरी येते. वैदेही दुसऱ्या दिवशी मुंबईला जाणार म्हणून बाबा आत्या तिच्यासाठी खाऊचे डबे भरत असतात. रणजित पुढे होतो आणि वैदेहीची माफी मागतो. वैदेहीला निर्णय बदलायला सांगत असतो, एक संधी मागत असतो. वैदेही म्हणते, नाही, माझा निर्णय झाला आहे आणि मी माझा निर्णय बदलू शकत नाही. वरद खूप चिडतो. तो तणतण करायला लागतो. वरद म्हणतो, हो, निर्णय तुला बदलायचाच नाही आहे म्हणून बदलू शकत नाही ना. तुला जायचं आहे, तू ठरवलं आहेस. पण मी तुला सांगितलं होतं मला थोडा वेळ दे, मी मोठ्या साहेबांशी बोलून घेतो, पण तुला ऐकायचंच नाही आहे. तू जायचं ठरवलं आहेस ना. तुला वाटतं तितकं सोपं नाही आहे. वरद मामांना म्हणतो, ओ मामा, रडत बसण्यापेक्षा आहे ना स्वतःच्या लेकीला समजवा. वैदेही त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि ती आत्या बाबा यांना सांगते की मी आज मुंबईला नाही जाणार, मी परवा जाणार आहे. 1 दिवस तुमच्यासोबत राहीन, एन्जॉय करेन मी. आत्या बाबा वैदेही 1 दिवस अजून राहणार म्हटल्यावर खुश होऊन जातात. आत्या म्हणते, उद्या नागपंचमी आहे, उद्या आपण सगळे एकत्र मिळून पूजा करू, एकत्र हा दिवस घालू, आठवणीत राहील असा. वैदेहीला सारखी सूर्याची आठवण येते. तर दुसऱ्या दिवशी वैदेही आंघोळ करून बाहेर येते आणि तिला जिथे तिथे फक्त सूर्या दिसत असतो. सूर्याचा भास होतो. वैदेहीला कळत नाही की असं का होते. वैदेही सूर्याच्या आठवणीत हरवून गेलेली असते आणि तेवढ्यात तिथे आत्या येते. आत्याने वैदेहीसाठी वैदेहीच्या आईची साडी आणलेली असते. आत्या वैदेहीला नागपंचमीनिमित्त ती साडी नेसायला सांगते आणि वैदेहीची माफी मागते. आत्याच्या नवऱ्यामुळे ती जमीन गेली म्हणून माफी मागते. वैदेही म्हणते, आत्या रडू नकोस गं. अगं मी ठरवलं आहे ना सगळं चांगलं करायचं. आता सगळं चांगलंच होणार. मी मुंबईला जाणार, पैसे कमवणार आणि काही वर्षानंतर पुन्हा स्वप्न करू पूर्ण. आत्या आपले डोळे पुसते आणि खाली जाते.
तर थोड्या वेळाने वैदेही छान तयार होते आणि ती खाली येते. वरद वैदेहीकडे बघत राहतो. वैदेही वरद दोघं मिळून पूजेसाठी जे काही लागेल ते सगळं सामान आत्याला देतात. थोड्या वेळाने सगळे एकत्र मिळून ती पूजा करतात आणि देवाला गाऱ्हाणंसुद्धा घालतात. पूजा करत असताना, गाऱ्हाणं घालत असताना वैदेहीला सारखी सूर्याची आठवण येते आणि वैदेहीला कळतं की तिचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. तर इथे सूर्याच्या घरी नागपंचमीच्या पूजेची सगळी तयारी झालेली असते. पूजा सगळी करणार असतात. वच्ची सूर्याची वाट बघत असते. खूप वेळ झाला आहे, सूर्य आला नाही आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असेल. ती सूर्याला फोन लावते पण सूर्या काही फोन उचलत नाही. भाई वच्चीला म्हणतात, अगं वच्ची, आत्ता आठवलं मला. अगं मीच त्याला पाठवलं आहे तलाठी ऑफिसला. एक महत्त्वाची फाईल द्यायची होती ना म्हणून. चल पूजा करून घे. वच्चीला खरं वाटतं. वच्ची पूजा करायला जाते. भाईंना माहिती असतं की सूर्या बाहेर गेला आहे म्हणजे महत्त्वाच्या कामासाठी गेला आहे. तो काही असं फिरायला गेला नसेल. ते सगळे मिळून पूजा करतात. तर इथे वैदेहीच्या आत्या वैदेहीच्या हातावर धागा बांधते. ती वैदेहीला म्हणते, वैदेही, आज नागपंचमी आहे. नाग म्हणजे आपला राखणदार, आपली रक्षा करतो. हा धागा तुझी रक्षा करेल. वैदेहीला धागा बघून पुन्हा सूर्याची आठवण येते आणि ती जरा स्माईल करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो.